पण आता कुठे ना पोट्ट येत थांबा ना आता काय चिडत तर मजा पाहिजे आता आता काय पोट्ट तोंडाकडे पाहून आलं मॅट झाला का रे थुतकाडाकडे पाहू करून मॅट झाला का पिसायला पोट्टे शानपणा नको दाखवू गन्यात दिन तुले गन्यात देतो बे तू ये बरं इकडे ये बरं काय दाखवतो का वाकोल्या दाखवून आला मोठा आहे ना अक्कल नाही की तुले मी लहान असून माझ्या संग तुझा बघून आला तू घंट्या फंट्या म्हणते उवाड्या 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 काय उवाडा आहे तुझ उवाडा आहे म्हणून त्या डोक्यात आलं उवाड आहे म्हणून पागल 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 घंट्यानं बाळलं मला सांगून दे काय करते तुम्ही मायने नाही गेलं माय बाबाला सांगून ना माय बाबाला आणून जा घरी कोण लोटून आला बे त्याने मारलं वाटते त्याला लोटून आला वाटते ते पण त्याचा हात सोमरा आहे ना लोटलं वाटते त्याला जा गोण्या मारते बाबू मांग मला मारलं होतं नीरा काही नाही काही मारतच राहते कोणाला पण म्हणून राम्याला कोण लढून आला रे म्हणतो पैते काय पाहू मग कोण रे राम्या लढून आला एवढा काही नाही केलं या गोण्याला या गोण्याने की मग तोंडाकडे पाय मोठं मोठं म्या म्हटलं कोण पाहून आला यानं मला मारलं बाबू बाय कसं बदमाश गोण्या गोण्याला घंट्या 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 म्हणतात ठोक काय धरून तुले काय टोकतो ना आईले अंदू जागरे माय बाबाले अंदू आलं वेळा मला मारलं म्हटलं मग याले मारलं होतं त्या रामे यानं मला मारलं होतं आपण आपल्या आई बाबाला याचं नाव सांगू म्या मागू सांगितलं नाही म्हणलं याचं नाव याला बदमाश आहे म्हटलं ते माय बापाला सांगायला जाते ते चल पळ पळ घराकडे पण ते आता काय पळत पकड त्याला पकड पाय कसं पळून आला त्यानं म्हटलं ना आई बाबाला सांगतो म्हणून पळाला तो मी काही मारतच राहते नेहमीच पाय तुझ्याचं मी नाटक नीरा मारतच राहते काही केलं इथून रस्त्याने चालत असलं का नीरा मला मारतेस तो ते ऐकलेच नाही त्याच्या करी लय वेळा मारते तुला तो आज त्याची वसाडच काढू आपण असा मारते नेहमी नेहमी किती बदमाश आहे व पाय न तिले पाय मारून नाही आला किती बदमाश आहे व ना बाई नीरा लय सरकाट दिसते बाई हा कशी करते हे सिरियल मधल्या गोष्टी करतात दोघी सासू ना त्या कर ऐका अशा गोष्टी करतात दोघीच्या दोघी मला किती आवडते बाई सिरियल मी रोजच पाहत असतो काम राहू देतो पण सिरियल पहिले पाहतो सिरियलचं ना रोज रोज पाहिजे ना सिरियल एवढी मजा येते या सिरियल मध्ये लयच बदमाश आहे तिची ननद तर बदली बदमाश आहे बाई तिले लयच घाई सांगते सासू तिच्या मागवावरती लयच आहे ना दोघी तिले एकटील पाडते हो बिचारीले हो का हो मला पालाक जाईन उद्यापासून काही गमत नाही ना पाच जाईन उद्यापासून सिरियल ननदही तसं आहे डोक्यावर तिच्या ते गरीब आहे व हिरोईन गरीब आहे म्हटलं हे भल्या बदमाश आहे दोघी मायले की म्हटलं एक नंबर बदमाश आहे तिच्या अंगात जायते काय तिले काही करते काय लयच बदमाश आहे बिचारी या दोघी जणी का व काकू काकू नाही का रामाला मारलं गण्यानं म्हटलं लढून आला तो येऊन आला मागून ते समोर आले का त्याचे दावत दावत आलं म्हटलं काकू सांगायला तुम्हाला असं नाही ना बदमाशपणा म्हणून मारलं त्यानं काकू मागू मला फालतूच मारते तो लवळा मारते म्हटलं रामाला मारते मला मारते मला गण्यानं मारलं केलं असं बदमाशपणा काही चिडवलं मिळवलं असं म्हणून मारलं तुले ऐकतच नाही माया मला मारलं तरी चांगलं ऐकतच नाही म्हणून तो फायदा घेते माया चांगलं सांगितलं होतं या ना मला मारते म्हणून तो नीरा मारते माझ्या नाताला मारते काय तो थांबतेची काढतो बदमाश वाटतंय ते लयच बदमाश नीरा काय चालते लकरायला मारत राहते मागही मारलं तर माझ्या पोरीले काम नाही धंदा मारते काय नेहमी नेहमी मारते का तुले थांब चांगला ठोकायला जातो तुझ्या बापाने मायले लय रगावले आणि करते का तू म्हटलं मग आईले आणतो म्हणलं बाबाले आणतो जाय त्या मायले आणतो का नसो काय तसं काय आणून तर दाखव असं म्हटलं मला दमलाय मारलं म्हटलं लोटून दिलं डोक्याला लागलं आई डोक्याला लागलं काय थांबत्याची गण्याची काढतोस लय बदमाश आहे तसा आहे हे चालत्या लोकायले म्हाताऱ्या बुडाईले काही म्हणते माणसं आईले गोटी मारून फेकते मॅड आहे काय झालं पोट्ट तर बदमाश आहे का ते पोट्ट अजूनही माहित नाही मला मागही म्हणे मारलो म्हणे मी काही कानावर घेतलं नाही हे पोट्टे बदमाशपणा करते ना अधिकाने करते तर खेळते ना आपण काय त्याच्या संग भांडायला जाऊ का ते बाई संग नेहमी नेहमीच मारते ना काम नाही धंदा एखाद्यावर लागलं फागलं कुठे तो तसाच फायदा घेऊन आला लय वेळा काना डोळ्या करून आलो तर आपण त्याच्या माय बाप्पाला सांगू आपण आता तो लय लाडून आला म्हटलं नेहमी नेहमी मारणं चांगलं आहे की काम नाही धंदा लेकरू शाळेत जाते काही जाते नेहमी नेहमी मारणं चांगलं आहे की उठलं सुटलं का मारणं अवली अवली आहे का पट्ट काहीच शाई नाही होती ना नीरा कुत्र्याचे पिल्ले आहे ना माझ्या घरापाशी नीरा बाई त्या कुत्र्याच्या पिल्लेले मारत राहते काळी काळी न आपटते काय उचलते काय मी 2-3 वेळा राय पटवून दिले पट्टे चालत बदमाश पट्टा येते नीरा काढ्यान कुठेच मारत राहते कुत्रे काम नाही धंदा मग डसलं म्हणून माय बाप माय बाप उली सक डपटत नाही ना पोराले
लयच्या वाटीचा डसलं तर डसलं मुक जनावर. असे डसते काय किती चांगले राहते म्हटलं. हे लयच आहे ना बायका. काही नाही छी छी करते, शी केली नसं केलं आणि तसं केलं. बायका सरकट आहे ना. आपण दुसऱ्याला म्हणतो तर चल त्याच्या घरी सांगतो, त्याच्या माईला सांगतो असं करते म्हणून. नेहमी नेहमी माझ्या पोराला मारते, लोटून दिलं म्हणून, बेंड आलं म्हणून माझ्या पोराला दवाखान्यात नेतं काय म्हणून. तू थांब आता तिची काढतो चांगली घोडपुड्यास काढतो तिच्या मायबापाची. डबल पोट्ट्यानं मारलंच नाही पाहिजे कोणाला. हो चांगलीच काढा लागते घरात. तसं सुचविलीच नाही ते फक्त लय वेळा झालं मारणं त्याचं. मी ना भांडण करेल जाय त्याच्या घरी. तसं नाही माझ्यासारखीनं म्हटलं ना भांडण आहे म्हणून म्हणते असं तसं. मी भांडतच असतो तिच्या मायसंगत, भली भांडत असतो. माय पोरीले मारलं काय तूच ना त्याच्या घरी. आज तुझा तूच भांडाले. पोरापेक्षा लय मोठा आहे ना ते पोट्ट. लाईने पोट्टीत खेळते नाही अक्कल नाही पोट्ट्याले. मोठ्या पोराई संगत खेळ, लहान लहान लेकराई संगत खेळते. ते पोराई सांगत राह आपल्या वर्गातल्या. त्या पोट्टी संगत चालत नसं ना त्याची. चल ना यायचे संगत खेळाले न्यायले माराले. वर्गातली पोट्टी त्याला वाजवते धरू. चुकून केला तर ठोकून नाही काय. त्याच्या घरी चल तू. चल दोघी जणी जाऊ त्याच्या घरी. याचा बाप काही घरी आहे नाही. आपण दोघी जणी चाललोच जाऊ त्याच्या घरी. याचा बाप काही जाऊ नाही देत आपल्याला. चल आपण दोघी जणी जाऊ. जा तुम्ही दोघी जणी. काही कोणाचं घर बंद कर पहिले. थकलो काकू बाप्पा. धावत आलो घरी याच लागत होतं घरून. मग धावत बदला काढायचा आहे ना त्याचा म्हणून आलो मी. गण्याची आई बाहेर निघा बरं. काय लिहिले याच्या घरी पोरग लढू नाही आलं. काय झालं तर काय म्हणत आहे ताई तुम्ही? गण्या नाही काय माझ्या पोराला लय मारते. लय वेळा झालं पण मी का ना डोळ्या करू. हेच पोट्ट मारत असं बा असं झालं. पण या दोघा तिघाली ठोकते ना लयच आहे ना रस्त्याने जाताना. तुम्ही त्याला समजावून सांगा बरं. गण्यानं मारलं काय? थांबा गण्याची घेतो फाईल. घरातच आहे तो. थांबा गण्या, ये रे बाहेर. पोट्ट लयच बदमाश आहे ना. कोणाला काच कुच करतच राहते. कान धरण हे धरण. लयच बदमाश आहे ना. गुंडाच निघते का तर सोमर जाऊन. काय मी पोट्ट नाही अशी. पोट्ट कोणाचं बदमाश आहे तर आपल्या सरकीच्या स्वाकोले दाखवते काय. यायचं लोक राहिले काय पण ठकणं आहे त्याच्यापेक्षा. इंग्लिश देते अजून. इंग्लिश मास्टर म्हणत असतो आम्ही त्याले. हो का काय म्हणतो. सांग मारलं काय पोराईले? मारलं का त्या? हो मा काकू यानं मला मारलं. यानं मला लय वेळा मारलं आणि आता राम्याला मारलं म्हटलं यानं. फिरकावतो त्याचा. लय लाडून आला तो. लय दिवसाची त्याचे भांडणं आणणं पाहून आली. लय वेळा लय जणांचे भांडणं आणले त्यानं. चांगला काचाटतो त्याला. आता चांगला टांगणीत देतो ना त्याच्या. धुनी देतो चांगली. लय लाडून आला. त्याला काही वाटतही नाही. मारलं तरी मी किती मारतो. त्याची बाबाही मारते त्याले तरी लाज शरम नाही ना त्याले. काय करावं काही समजत नाही त्याचं मला. मी याला काहून गेली निरा मारतो तरी सुधरत नाही म्हटलं. ह्या काय करावं याचं मी. शाळेत जायच्या भोके येते त्याच्या ने. उभारीची कामं करायचे त्याला. मारणं मुरणं लेकरायले. डोमणं आहे ना त्याच्या मारणं त्या लहान लेकरायला. मोठे मोठे बोलले तुळू होते त्याला. मला माहित नाही. मी त्याला सांगून दिलं या वाटी गेला काय याला तुळूला असोय तुम्ही. तुळूचा चांगले. आम्हाला मॅडम समजते काकू. असं काही केस वळण कान धरण उड्या मारण लय बदमाशपणा करते आणि छातीवरही नाचते आमच्या. लय बदमाश आहे. त्या लेकराची इटलुल्या छातीवर नाचतो म्हणते. किती बदमाश आहे रे तू. मायबापाची उल्लीशी किंमत नाही. बदमाश आहे. रात्रंदिवस कामं करतो आम्ही. तू असे धंदे आणतो लोकांचे भांडणं. सांगतो मी त्याला. पोलीस स्टेशनमध्ये याचा रिपोर्ट द्या तुम्ही. आता काय हे आम्हाला काही ऐकत नाही. तुम्ही रिपोर्ट द्या याच्या नावाचा. काय रे रिपोर्ट देऊ काय? लय लाडून आला तू. तसं भांडणं मांडणं लय वेळा मारलं माझ्या नाताला त्या. त्याची आई म्हणते तूच बदमाश आहे. तूच झिंगाणे करतं म्हणून मारत असन तुले. माहीत सून लय दिवसाची आली नाही त्या घरी. जाऊ दे बा लहान लेकरू. कायच तू लयच लाडून आला नाही. तुम्ही त्याच्या नावाचा रिपोर्ट देऊन द्या. तो तसा सुधरतच नाही. आम्हालाही सुधरत नाही. नाही तर त्याला हॉस्टेलमध्येच टाकतो मी. माय नाही दिसत आणि बाप नाही दिसत. मग याची रिपोर्ट नको देऊ. माय चुकलं. मी आता डबल नाही करत. अद्या रिपोर्ट दे याचा नावाचा. ह्या सुद्धा नाही तर मेंटल हॉस्पिटलमध्ये नेऊन टाका. माणसाईली गोटे मारते ह्या. तिथं शाटही देते मग याले. मग समजते याले मारणं कोणाले. मेंटल हॉस्पिटलमध्ये नाही बाबा. मी पाहून जातो. तुला काय वाटते मी पाहून जातो बाई. तसा पैत बांधून ठेवतो मी तुले. आजपासून घराच्या बाहेर तर निघून देतो. लय धिंगाणे झाले तू ये. ते रिपोर्टही द्यायला लावतो त्या आजीले. थांब त्या रिपोर्ट देत नाही. याच्या पुढं काय माझ्या नाताले मारलं नाही. पोट्टेले मारलं दोघा तिघाले. आणि ते काय ऐकू आला रिपोर्टच देतो मी. थांब. तू जास्त लाडला ना. आता सोडून देतो. माफ करतो एकदा. आता डबल तू वाटी गेला का ठोकतोच तुले धरून. रिपोर्टही देतो. चांगलं पोलिसाला पट्ट्यानं वाजवायला लावतो तुले.
पोलिसात द्यास लागते त्याले. तो मायबापाची काही किंमतच नाही करत. वाया गेलाय तो पक्का. हा असे धंदे करणं बरोबर नाही. त्याचे ठोकाच लागते त्याला धरून. अशी पिक्चर आहे ना ही माईनी बिचारी बाप्पाईनी किती चांगले मायबाप. हे पोट्ट कोण असं ही पिक्चर झालं तर विचारे कसं आहे वाकोले दाखवून कोणाले काही करण. हा अशी चांगलं नाही मायबापाचे संस्कार चांगले याच्यावर. हे कोण असं आहे हो ही पिक्चर. ते ताई आता माफ करून टाकतो त्याला मी. आता डबल मारलं का त्याला ठोकतोय. त्याच्या बाबाला आला तर पोलीस स्टेशन मध्ये नेऊन टाका लागते. टाकाच लागते त्याला. पोलीस स्टेशन मध्येच टाका लागते. तो ऐकत नाही ना आपल्याला. पोलीस तर मस्त ठोकते मग त्याला. लाल लाल मीठ टाकते त्याच्या पाठीवर. मग मग मारते त्याला. तसं ऐकत नाही ना तो. ठोकाच लागते त्याला धरून. घरात होय लवकर घरात. ही मला माफ करा. काय हे पोट्ट नाही का मारतच राहते. कोणाची भांडणं आणते ना. मला एवढी काची पडली मी. कायच करा मला समजतच नाही याचं. तुम्ही बरं पोलीसचं नाव घेतलं त्याच्या समोर. नाही तर तो ऐकतच नाही आम्हाला. काही येत नव्हतं. हे पट्ट डबल मारलं नाही पाहिजे म्हणून आलो आम्ही त्या घरी. तसं काही तू या स्वभाव माहिती आहे ना आम्हाला कशी आहे म्हणून. पण ते पट्ट ऐकत नाही ना म्हणून आलो आम्ही त्या घरी. मग मुलीसाचं नाव सांगितलं तर मग राहील ना कुच्च्या मारून नाही पट्ट इले म्हणून आलो आम्ही त्या घरी. ताई घरी आजी या ना. हो बाई आता नाही येत. एखाद्या दिवशी येईन. आता वेळ नाही ना. याचे बाबा येईन आता 4 वाजले ना. बाई मग